मेरे पति का भांजा, उसने मेरे साथ जबरन गलत काम किया। उसके बाद जब मैं प्रेग्नेंट हो गई तो मुझे सरकारी अस्पताल में ले आके अबॉर्शन करवाया। उसके बाद न हमने केस करा तो उसके बाद मेरी कोई सुनवाई नहीं हो रही। थाने जाओ तो चौकी, चौकी जाओ तो थाने, बस यही हो रहा है, कोई सपोर्ट ही नहीं है। बघितला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. कारण की त्या व्हिडिओमध्ये असणारी जी महिला आहे त्या महिलेनं आरोप सुद्धा त्याच पद्धतीने केला आहे. ती महिला काय सांगते की त्या महिलेच्या नवऱ्याच्या भाच्यानं म्हणजे तिच्या भाच्यानंच त्या महिलेवर अत्याचार केलेला आहे आणि तिला गर्भवती सुद्धा केलेला आहे. आता ही जी महिला आहे ही महिला 35 ते 40 वयोगटातली आहे आणि तिचा भाचा तिच्यापेक्षा लहान आहे. तरी सुद्धा हा सगळा प्रकार नेमका कसं काय घडला, त्या भाच्यानं त्या महिलेसोबत जबरदस्ती कसं काय केली, असे वेगवेगळे प्रश्न अनेकांनी उपस्थित केलेत. पण मात्र हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, काय आहे, हेच आपल्याला सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता हा जो सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ आहे हा उत्तर प्रदेशातली असल्याचं समजतंय. कारण की त्या महिलेच्या समोर जे मीडियाचे माईक आहेत त्या मीडियाच्या माईकवर उत्तर प्रदेश न्यूज असं लिहिलेलं आहे, म्हणून कदाचित हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील असल्याचं समजतंय. आता या व्हिडिओमध्ये त्या महिलेनं दावा काय केला की तिच्या नवऱ्याच्या भाच्यानं या महिलेवर जबरदस्ती केली आहे आणि जबरदस्ती करून तिला गर्भवती सुद्धा केलेला आहे. पण मात्र हा सगळा प्रकार घडत असताना ती महिला त्याला विरोध करू शकत नव्हती का? जेव्हा हा सगळा प्रकार घडत होता तेव्हाच तक्रार दाखल करू शकत नव्हती का? जर तिनं तेव्हाच तसं केलं असतं तर कदाचित तिला नंतर गर्भवती झाल्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये आणि पोलीस चौकीच्या चक्रा मारायची गरज पडली नसती, असं अनेकांचं म्हणणं आहे. पण मात्र ज्या पद्धतीनं हा सगळा प्रकार घडलेला आहे त्याच्यामध्ये कुठंतरी ही महिला सुद्धा सहभागी आहे. तीच तिच्या भाच्यासोबत अशा पद्धतीनं करत होती आणि जेव्हा तिचं हे सगळं प्रकरण उघड झालं, तिच्या नवऱ्याला समजलं, तेव्हा तिनं त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची किंवा कारवाई करण्याची मागणी केली, असं सुद्धा काही जण म्हणतात. पण मात्र या महिलेनं पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली असून सुद्धा पोलीस त्या महिलेला पोलीस चौकीच्या आणि पोलीस ठाण्याच्या चक्रा मारावा लावत आहेत, असं त्या महिलेनं आरोप केलेला आहे. जर या महिलेवर खरंच अशा पद्धतीनं झालं असतं, तिच्या विरोधात अशा पद्धतीनं घडलं असतं तर तिनं एवढ्या दिवस सहन केलं असतं का, असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. पण मात्र जर अशा पद्धतीनं खरंच त्या महिलेसोबत जबरदस्ती काही घडलेलं असेल तर नक्कीच तिला न्याय सुद्धा मिळाला पाहिजे, असं एकंदरीत आपल्या या ठिकाणी वाटतं. पण मात्र तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे त्या कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.